जालना में एक शिक्षण अधिकारी को ब्लैकमेल कर 25 लाख रुपए की खंडनी मांगने का मामला सामने आया है। आरोपी के खिलाफ पुलिस ने केस दर्ज कर जांच शुरू कर दी है। फरियादी जो एक शिक्षण अधिकारी है ने बताया कि मनीष गोविंदराव भाले नामक युवक 14 जुलाई को उनके घर भाग्योदय नगर जालना पहुंचा और पुराने प्रस्ताव पर हस्तक्षेप कराने का दबाव डालने लगा। हस्ताक्षर न करने पर आरोपी ने धमकी दी कि मैं तुम्हारे पीछे संगठन लगाकर तुम्हारा जीवन मुश्किल कर दूंगा। मेरे पास तुम्हारी सारी गोपनीय जानकारी है। अगर सब कुछ रोकना है तो 25 लाख रुपए देने होंगे। शिकायत मिलते ही तालुका पुलिस ने मामला दर्ज किया और सपोनी अतुल पाटिल जांच में जुटे हैं। घटना ने शिक्षण क्षेत्र में कार्यरत अधिकारियों में दहशत का माहौल पैदा कर दिया है। पुलिस जल्द ही आरोपी की गिरफ्तारी कर सकती है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि इस तरह की धमकियों या ब्लैकमेलिंग से डरे नहीं, तुरंत शिकायत दर्ज कराएं। दिनांक 29/7/2025 रोजी मंगल राजू गायकवाड धुपे शिक्षण अधिकारी सध्या नेमणूक वाशिम राहणार जे भाग्योदय नगर जालना यांच्या तक्रारीवरून मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे तक्रारदार आहेत ते जालना येथे शिक्षण अधिकारी या पदावर असताना त्यांनी जुन्या प्रस्तावावरती मंजुरी द्यावी, त्याच्यावर सह्या कराव्या याकरिता आरोपी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सही मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी या प्रस्तावावर जर सही जर नाही केली तर विविध संघटना त्यांच्या मागे लावून, त्याचप्रमाणे जर त्यांनी प्रस्तावावर सह्या जर नाही केल्या तर त्यांची गोपनीय माहिती त्यांनी प्राप्त केलेली आहे ती उघड करून त्यांना जीवे मारण्याचा धमक्या दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं 25 लाख रुपये हे सर्व थांबवण्यासाठी 25 लाख रुपये त्यांनी फिर्यादीकडे मागणी केलेली आहे। ह्या गुन्ह्याचा तपास API अतुल पाटील हे करीत आहेत।